दरम्यान इस्रोनं सूर्याच्या L1 कक्षेमध्ये यशाचा झेंडा रोवल्यानंतर त्याचे नेमके फायदे काय काय होणार आहेत त्याबाबत सांगतायत खगोलतज्ञ मयुरेश प्रभुणे। सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा वातावरणाचं तापमान जास्त का हा शास्त्रज्ञांना अनेक वर्ष पडलेला प्रश्न आहे। त्याचसोबत सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणारे काळे डाग आणि त्या डागांच्या प्रदेशामधून त्याच्या वातावरणात मिसळणारे विद्युतभारित आणि चुंबकीय कण हे सुद्धा शास्त्रज्ञांसमोरचं एक रहस्य आहे। तिथून वातावरणातून अवकाशामध्ये या विद्युतभारित कणांचा मारा होता, ज्याला सौर वादळ म्हणलं जातं। या सौर वादळाचा पृथ्वीवरही परिणाम होतो आणि सूर्यमालेमधल्या इतर ग्रहांच्या वातावरणावर आणि बाह्यावरणावरही परिणाम होत असतो। या सौर वादळांचा अंदाज आपल्याला आधी देता येऊ शकतो का, याचाही अभ्यास शास्त्रज्ञ आदित्य L1 यानाच्या माध्यमातून करणार आहेत। सूर्याच्या वातावरणाच्या मध्यामध्ये घडणाऱ्या घटना या अल्ट्राव्हायोलेट रेजमध्ये आपल्याला अभ्यासता येऊ शकतात। आजपर्यंत कोणत्याही यानाने अल्ट्राव्हायोलेट रेजमधून सूर्याचा अभ्यास केलेला नाही। आदित्य L1 वर बसवलेलं सूट हे उपकरण पहिल्यांदाच सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेजमध्ये नोंदी घेणार आहे। विश्वातील मूलभूत घटक म्हणून ताऱ्यांची ओळख आहे। एका गॅलेक्सीमध्ये कित्येक अब्ज तारे असतात, मात्र हे तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्यामुळे त्यांचा सविस्तर अभ्यास करणं शास्त्रज्ञांना शक्य होत नाही। सूर्य हा पण एक तारा आहे आणि त्यामुळे सूर्याचा अभ्यास केल्यानंतर इतर ताऱ्यांविषयीचाही अंदाज बांधणं शास्त्रज्ञांना शक्य होऊ शकतं। म्हणूनच खगोलशास्त्रामध्ये सूर्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात येतो। सूर्याचं दुसरं महत्त्व की तो पृथ्वीपासून जवळ आहे आणि पृथ्वीवरच्या अनेक गोष्टींवर सूर्याचा प्रभाव असतो। सूर्याकडून येणाऱ्या सौर वादळांचा प्रभाव आपल्या पृथ्वीच्या बाह्य वातावरणावर पडतो, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर पडतो, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांवरही होतो आणि त्यामुळे सूर्याकडून येणारी ही जी काही सौर वादळ आहेत त्यांचा आधीच अंदाज लागला तर त्या दृष्टीने भविष्यामध्ये उपाययोजना करणं शास्त्रज्ञांना शक्य होईल। आदित्य L1 वर एकूण 7 वैज्ञानिक उपकरणं बसवण्यात आली आहेत आणि त्याची निर्मिती इस्रोसह देशातल्या वेगवेगळ्या संशोधन संस्थांनी केलेली आहे। पुण्यातल्या आयुकांनी बनवलेला सूट या टेलिस्कोपचाही आदित्य L1 मध्ये समावेश आहे। सूटच्या सोबत VLC, पापा, ॲस्पेक्स, सोलेक्स, HEL1OS ही उपकरणंही आदित्य L1 वर आहेत आणि या उपकरणांच्या सहाय्याने सूर्याचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञांकडून करण्यात येणार आहे। 2 सप्टेंबर 2023ला श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून PSLV रॉकेटच्या सहाय्याने आदित्य L1 यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं। प्रक्षेपणानंतर पहिल्यांदा यानाला पृथ्वीभोवतीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात आलं। ही कक्षा 4 वेळा विस्तारण्यात आली आणि त्याच्यानंतर 16 दिवसांनी म्हणजे 19 सप्टेंबरच्या पहाटे आदित्य L1 यानाला पृथ्वीच्या कक्षेतून काढून L1च्या दिशेने मार्गस्थ करण्यात आलं। L1 हा पॉईंट पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर असला तरीसुद्धा यानाचा प्रवास हा सरळ एका रेषेमध्ये नव्हता, कारण L1 भोवतीच्या कक्षेमध्ये यानाला प्रस्थापित करण्यासाठी एक वेगळाच मार्ग यानाला अवलंबावा लागणार होता आणि साधारणतः 37 लाख किलोमीटर अंतर पार करून यानाला L1 भोवतीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात इस्रोला यश आलं। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा कोणताही अडथळा यानाला येणार नाही। सूर्याकडून येणाऱ्या अनेक लहरी या पृथ्वीच्या वातावरणामध्ये शोषल्या जातात आणि त्याच्याकडून येणारे काही कण हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्येच थोपवले जातात। त्यामुळे सूर्याकडून जी आपल्याला नेमकी माहिती पाहिजे ही जमिनीवरून आपल्याला मिळू शकत नाही आणि त्यासाठी वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर असलेला L1 पॉईंट या ठिकाणी यानाला पाठवण्यात आलेला आहे। या पॉईंटचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा असा आहे की या पॉईंटवर सूर्य आणि पृथ्वी या दोघांचंही गुरुत्वाकर्षण समसमान असल्यामुळे तिथं पाठवलेलं यान भरकटत नाही, ते त्याच भागामध्ये स्थिर राहतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।